नमस्कार, मी ज्योत्स्ना जोशी. आपण पाहत आहात पोलीस टाइम्स न्यूज. कणमेश्वर शहरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेला संपूर्ण परिवार हादरला आहे. महाजन लेआउट येथे 4 वर्षीय पार्थ पंकज कांडलकर या निष्पाप बालकाच्या स्कूल बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाली. हृदयद्रावक या घटनेला कांडलकर कुटुंबाला दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाता. मिळालेल्या माहितीनुसार पार्थची बहीण गावी सेंट जोसेफ स्कूल फेटरी येथे शिकते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे पार्थची आई मुलीला शाळेच्या बसपर्यंत सोडण्यासाठी गेली होती. मिळालेल्या स्कूल बस क्रमांक MH 40 CT 4390 घराजवळ उभी होती. गार्गी बसमध्ये चढल्यानंतर आई मागे वळत असताना लहान पार्थ धावत मागून आला. आईच्या लक्षात त्याची हलचाल येण्याआधीच चालकाने बस सुरू केली आणि या क्षणातच अपघात घडला. बस सुरू होताच पार्थ बसच्या मागील चाकाजवळ गेला आणि दुर्दैवाने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत पार्थला पोद्दार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कणमेश्वर येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पार्थ हा कांडलकर दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. या अकस्मात घटनेनंतर संपूर्ण परिसर दरम्यान कणमेश्वर पोलिसांनी बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. त्यांनी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाला मागणी केली आहे की चालक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले जावे. बस सुरू करण्यापूर्वी सर्व बाजूंनी तपासणी करण्याचे कठोर नियम लागू करावे. तसेच मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात. 4 वर्षीय पार्थच्या मृत्यूने कणमेश्वर आणि नागपूर परिसरातील प्रत्येकाचे मन व्यवस्थित केले आहे. पोलीस आणि प्रशासन या घटनेचा तपास करत असून शाळा बस सुरक्षेबाबत अधिक काटेकोर पावले उचलण्याची मागणी आता जोर धरत आहे. अशी बातमीसाठी पाहत राहा पोलीस टाइम्स न्यूज. सत्य, सजग आणि समाज हितासाठी वचनबद्ध.